नमस्कार मित्रांनो, योग की बात या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मी अर्थातच डॉक्टर रणजित चिकोडे. आपलं आरोग्य चांगलं राहण्याकरता, आपण स्मार्ट आणि हँडसम दिसण्याकरता आपल्याला रोज दिवसातला 1 तास काढून ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये व्यायाम, योगाभ्यास, सायकलिंग, वॉकिंग, जॉगिंग, स्विमिंग यासारखे अनेक प्रकार आपण करू शकतो. कारण या सर्व व्यायाम प्रकारांनी शरीराला चांगला असा रक्तपुरवठा होतो. हाडं आणि स्नायू मजबूत होतात. हाडांची आणि स्नायूंची घनता वाढते. पण हे सर्व काही करण्यापूर्वी आपल्याला शरीराला सजग आणि सावध करावं लागतं. शरीराला जागं करावं लागतं. आणि हे शरीराला जागं करण्याकरता आपल्याला काही स्ट्रेचेस, कॉम्प्लिमेंटरी एक्सरसाइजेस किंवा कॅलिस्थेनिक्ससारखे हलके फुलके व्यायाम करावे लागतात आणि शरीराला आधी तयार करावं लागतं. स्ट्रेचेस न करता तुम्ही जर व्यायाम सुरू केला तर तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचा स्टिफनेस येतो, कडकपणा यायला लागतो. आणि मग काही दिवसांनी मानदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी हे सगळं तुमच्या मागे लागू शकतं. तेव्हा तुम्ही जर स्ट्रेचेस आधी केले, थोडा वॉर्मअप एक्सरसाइज करून जर तुम्ही व्यायाम किंवा योगाभ्यास जर सुरू केला तर त्यामुळे तुमच्या शरीराला दुखापत होणार नाही. हाडांच्या ठिकाणी, सांध्यांच्या ठिकाणी तुम्हाला पेन्स होणार नाहीत आणि लिगॅमेंट इंजुरीजपासून तुमचं प्रोटेक्शन होईल. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्ट्रेचेस करून जर आपण व्यायाम किंवा योगाभ्यास जर केला आणि त्याच्या जोडीला जर आपण चांगला पोषक न्यूट्रिशस असा जर डाएट घेतला, आहार जर चांगला आपण घेतला तर आपल्या शरीरामध्ये नको असणारी चरबी आहे ती नाहीशी व्हायला लागते आणि वजनं घटायला लागतात आणि व्यक्ती छान स्मार्ट दिसायला लागते. तेव्हा नियमित व्यायाम केला पाहिजे, योगाभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या आधी स्ट्रेचेस केले पाहिजेत की जे तुम्हाला स्ट्रेंथ देणार आहेत. जे लोक नियमित व्यायाम करत नाहीत, स्ट्रेचेस करत नाहीत, योगाभ्यास करत नाहीत, एकाच ठिकाणी बसून राहतात आणि अवेळी जेवतात किंवा वेळेवर पोषक आहार घेत नाहीत, अशा व्यक्ती जाड दिसायला लागतात, वजनदार दिसायला लागतात, लठ्ठ दिसायला लागतात. त्यांच्या अंगावरती वजनं वाढतात, चरबी वाढते, ते गोलमोठोल दिसतात. ते बाहेरून चांगले दिसतील पण आतून ते पोकळ बांबूसारखे अशक्त असू शकतात. आणि याविरुद्ध नियमित व्यायाम करणारी जी व्यक्ती आहे किंवा रोज स्ट्रेचेस करणारी व्यक्ती आहे, जी रोज समतोल आणि पोषक असा आहार वेळेवर घेते, अशी जी व्यक्ती आहे ती सडपातळ असते आणि तिची हाडं आतनं सागवानी लाकडासारखी दणकट, कणखर आणि मजबूत असतात. तेव्हा मित्रांनो, हे सगळं बोलण्याचं कारण हेच होतं की स्ट्रेचेसचं महत्त्व काय आहे, स्ट्रेचेस आपल्याला किती स्ट्रेंथ देतात हे सांगण्याकरताच आजचा व्हिडिओ मी तयार केला होता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि अर्थातच जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.